नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ। यामध्ये आपण एक सिक्रेट वाटण घालणार आहोत, ज्यामुळे आपण जशी बाहेर खातो तशी परफेक्ट मिसळ घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया झणझणीत कोल्हापुरी मिसळ। सगळ्यात आधी आपण मटकी शिजवून घेऊया। तर इथे मी एक कढई घेतली, यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तुम्ही मटकी कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। इथे मी आज कढईमध्ये शिजवून घेते। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा इथे मी जिरं घातलंय। कढीपत्त्याची पानं घालायचे तुकडे करून। यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातल्यात। लसूण तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे। हे सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची। ही वजनाने 150 ग्राम आहे आणि 1 कप मटकी आहे। तर मी अर्धा कप मटकी भिजत घातली होती, त्याची ही मोड आल्यानंतर 1 कप मटकी तयार झाली। आता ही मटकी तेलावरती किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे। फोडणीला तुम्ही याबरोबर थोडासा कांदा सुद्धा घालू शकता, मी इथे कांदा घातलेला नाही आहे। मटकी अशी 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्ही जर कुकरमध्ये मटकी शिजवत असाल तर तुम्ही 1 शिटी काढून घ्या, एका शिटीमध्ये सुद्धा मटकी छान शिजते। इथे मी रूम टेम्परेचरचंच पाणी घातलं यामध्ये। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं ही मटकी शिजू द्यायची आहे। मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। तर वाटणासाठी सुरुवातीला इथे मी गरम मसाला घेतलाय, तो पाहूया। इथे मी 1 स्टारफूल घेतलंय। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडीशी दालचिनी घेतली आहे, 5 ते 6 मिरी घेतल्यात आणि 4 लवंगा घेतल्यात। गरम मसाला नसेल तुमच्याकडे, हा अख्खा गरम मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याची जी पावडर असते ती सुद्धा वापरू शकता। यानंतर इथे मी अर्धा चमचा खसखस घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलं, 1 चमचा सफेद तीळ घेतलेत आणि 1 चमचा बडीशेप घेतले। तर गरम मसाला ऐवजी, अख्ख्या गरम मसाल्याऐवजी तुम्ही पावडर वापरू शकता, पण हे मसाले इथे गरजेचे आहेत। याबरोबरच इथे मी 1 चमचा धन्याची पावडर वापरले। इथे आता माझ्याकडे अख्खे धने नव्हते म्हणून मी धन्याची पावडर वापरले। तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर इथे 1 चमचा अख्खे धने तुम्ही वापरू शकता। आता हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये हे अख्खे मसाले घातलेत। हे आता आपण भाजून घेऊया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि याचा मस्त असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। याबरोबर इथे मी धन्याची पावडर घेतली आहे, ती मी नंतर घालणार आहे। तुम्ही अख्खे धने घेणार असाल तर ते सुद्धा याबरोबरच भाजून घ्या। तर इथे आता हे भाजून झालं आहे, अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये हे छान भाजलं जातं। यामध्ये ही धन्याची पावडरसुद्धा घालते, मी फक्त मिक्स करून घेते आणि आता हा मसाला मी काढून घेते। आता याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी अर्धा घेतला आहे। आपल्याला हे वाटण जास्त नको आहे, कारण जी तर्री असते ती अगदी पातळ असते, त्यामुळे इथे फक्त अर्धाच कांदा मी घेतला आहे। यानंतर इथे मी भरपूर लसूण घेतले आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे। साधारण 12 ते 15 पाकळ्या लसूण मी इथे घेतला आहे। आलं आणि लसूणसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल। तर हे सगळं असं परतून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं घालायचं आहे, किसलेलं सुकं खोबरं आहे। खोबरं सुद्धा खरपूस असं भाजून घेतलंय।
आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर एक मीडियम आकाराचा टोमॅटो इथे मी घातला आहे. याबरोबरच कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर पहा इथे मी देठासकट घेतली आहे. देठाची खूप छान चव येते यामध्ये, त्यामुळे देठ नक्की घाला कोथिंबीरीचे. आता हे सगळं असं छान एकत्र परतून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपला तयार आहे. टोमॅटो इथे सॉफ्ट झाला आहे पहा. आता हे आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर इथे हा गरम मसालासुद्धा थंड झाला आहे. याबरोबरच हे आपण जे कांदा खोबरं वगैरे भाजलं आहे ते सुद्धा थंड झालं आहे. आता हे आपण वाटून घेऊया. तर आधी मी गरम मसाला बारीक करून घेते. गरम मसाला बारीक झाला आहे. आता यामध्येच हे सुद्धा सगळं साहित्य घालायचं आहे. या वाटणामुळे तुमची मिसळ अगदी अप्रतिम होईल. मार्केटमधून मसाला आणायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे. हे पाणी घालून वाटण तयार करून घेतलं आहे. अगदी बारीक वाटून घेतलं आहे. आणि इथे ही पहा मटकीसुद्धा शिजली आहे. अगदी सॉफ्ट झाले. आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. थोडंसं तेल इथे जास्त लागतं. आता यामध्ये वाटण घालायचं आहे. तेल थंड असतानाच यामध्ये वाटण घाला, नाहीतर ते उडू शकतं अंगावरती. आणि आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे वाटण जेवढं छान तुम्ही परतून घ्याल तेवढी छान आपल्या मिसळीला टेस्ट येईल. आता इथे आपण मसाले तर घातलेत, फक्त इथे आता आपल्याला लाल तिखट घालावं लागेल चवीप्रमाणे. आता हे सगळं आपण परतून घेऊया. मसाला परतायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण त्यामुळेच आपली मिसळ छान बनेल, चवदार बनेल. गॅस मोठा करून तुम्ही हे असं परतून घेऊ शकता. तर इथे पहा मसाला छान परतला गेलाय. त्याला अशी चमक आली आहे, तेल सुटलंय. कढई सोडायला लागला मसाला. आता यामध्ये आपण मटकी घालूया. तर मटकी शिजवताना सुद्धा मी थोडंसं मीठ घातलं होतं. पाव चमचा मीठ घातलं होतं मी मटकी शिजवताना. हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. इथे मी थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलं. तुम्हाला हा रस्सा जितका पातळ हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी घाला. मटकीची ही जी मिसळ आहे ती पातळच असते. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची 2 ते 3 मिनटं. पहा किती मस्त उकळी आले. यामध्ये मी कोथिंबीर घातली. याबरोबरच मी चवीप्रमाणे यामध्ये मीठसुद्धा घातलं आहे. तर इथे पहा अगदी मस्त अशी तर्री आली यावरती. झणझणीत मिसळ तयार आहे. नक्की करून पहा. तर इथे मी मिसळ आणि पाव सर्व केला आहे. कांदा, लिंबू आणि पाव याबरोबर ही मिसळ सर्व करायची आहे. वरून मी फरसाण घातले आणि कोथिंबीर घातले. तर आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.